माझं नाव राजू उल्हास पिरंगे, राहणार 2 नंबर झोपडपट्टी, विजापूर रोड, सोलापूर। तरी विषय असा आहे की आम्ही माझ्या जन्मापासूनच आमच्या घरात राहिला आहे आणि ती जागा जी आहे ती आमची वडिलोपार्जित आहे। मग आमच्या वडिलोपार्जित जागेमध्ये जागा थोडीशी मोकळी असलेली हे पाहून संबंधित लोकांनी आमची जागा बळकावण्याचं जे कट रचून मारहाण करून माझ्या व माझ्या परिवारातल्या लोकांना मारहाण करून आमच्या घराचं पत्रा शेड वगैरे तोडून आम्हाला जे अन्याय केलेला आहे, मग हे पत्रा शेड वगैरे तोडत असताना त्यांनी आम्हाला, माझ्या परिवाराला जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या महिलांना जे मारहाण केलेले आहे या संदर्भात आम्ही तक्रार दाखल केलेली आहे। तर त्या तक्राराचं अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे न्यायनिर्णय घेतलेला नाही आहे आणि संबंधितांवरती ज्या प्रकारचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, म्हणजे जातीवाचक शिवीगाळ केले किंवा मागासवर्गीय लोकांचे घरं तोडले, ह्याच्याबद्दल जे त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी च्यानुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, त्याच्यानुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले नाहीत। त्यामुळंच आम्ही न्याय मागण्यासाठी इथं कालपासून पूनम गेट येथे उपोषण आमचं सुरू आहे व न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे। मी राजू पिरंगेची बहीण आहे, मी राहायला शेजारीच आहे। मग आमच्या वडील घेतलेल्या जागेमध्ये आम्ही राहतोय, थोडीशी मोकळी जागा आहे लेकरांसाठी खेळण्यासाठी व ते आता आमच्या वडिलांपासूनच आम्ही तिथं राहतोय। आणि चांद मिस्त्री नावाचा व्यक्ती आहे, तो काय करतोय ते जागा कब्जा करण्याचा प्रयत्न करून आहे ना, आमचा आता आम्ही कंपाऊंड केलेला आहे, तो पाडण्यासाठी 10-12 गुंड आणतोय, गाव गुंडांना आणून आहे ना आम्ही महिलांवर अत्याचार केलेला आहे, मारहाण केलेलं आहे, आमच्या लेकरा बाळांना मार लागलेला आहे, जखमी झालेलो आम्ही आणि आमच्या अंगावरचे कपडे देखील फाडले गेलेले होते। त्या अवस्थेत सुद्धा आम्ही चौकीत गेलो तरी त्या लोकांवर काही गुन्हा दाखल केलेला नाही आहे। तरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, महिलांसाठी तरी न्याय मिळवून देण्याची आम्ही प्रयत्न करत आहे। त्यासाठी आम्ही इथं कालपासून पूनम गेट येथे उपोषणासाठी बसलेलो आहे।